विजयराव, जरांगे पाटलांचा आता फोनवर तुमचा संपर्क झाला, काय त्यांचा फोन आता काय? जरांगे पाटील या घटनेकडे पूर्ण लक्ष देऊन आहेत. शेवटी राज्यातल्या या शेतकऱ्याच्या पोरावरचा हल्ला आहे. कुठला व्यक्तिगत द्वेष नव्हता, कुठली वैयक्तिक मागणी नव्हती. राज्याचा निष्क्रिय कृषी मंत्री बदला म्हणणं सुद्धा चुकीचं जर असेल या राज्यामध्ये तर अतिशय वाईट घटना आहे. मला जरांगे पाटलांचं बोलणं झालं, बच्चू कडूंनी फोन केला होता, रविकांत तुपकरनी फोन केला, राजू शेट्टी साहेबांनी फोन केला. या शेतकरी चळवळीतले सगळे लोक आहेत. जरांगे पाटील कदाचित उद्या मला आणखीन फोन करतील किंवा मग उद्या एखाद्या दिवस लातूरला पण ते भेटायला येतील. राज्यातला शेतकऱ्यांच्या पोरांमधला हा संताप आहे. राष्ट्रवादीची जी मस्ती आहे सत्तेची, ही मस्ती आता शेतकऱ्यांची पोरं उतरल्याशिवाय राहणार नाही. जे सूरज चव्हाण आहेत त्यांनी म्हणले आम्ही काही संत नाहीत, तुम्ही जी क्रिया केली त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून हे केलं असं सांगितलं त्यांनी. अरे संत नाही तू कोण? तू संत नाही म्हणजे आम्ही पण शांत नाहीत ना. शेतकऱ्याच्या बाबतीत चुकीची भूमिका मांडणारा कृषी मंत्री या राज्याला भेटलाय, त्याच्याबद्दल आम्ही बोलायचं नाही. तुला काय अशी ताकद दिली त्या अजित पवारांनी? माझं अजितदादांना आव्हान आहे, असे गुंड सांभाळाल तर राष्ट्रवादी रसातळाला जाईल. एखादी निवडणूक जिंकली त्या भाजपचा सहारा घेऊन म्हणून काय तुम्हाला असं ताम्रपत्र घेतल्यासारखं नका वागू. ही शेतकऱ्यांच्या पोरावर तुम्ही हल्ला केला आज, आणि ही शेतकऱ्याची पोरं तुमच्यावर तुमचा माज आणि मस्ती जिरवल्याशिवाय राहणार नाही. मी आता ती प्रक्रिया पुन्हा थोड्या वेळानं करणार आहे. थोडं मला छातीला मार लागलेला आहे, पोटात त्रास होतोय, बोलायला सुद्धा त्रास होतोय. अगोदर बघतो माझं यांनी काय काय तोडलंय, त्याच्यानंतर ठरवतो काय करायचं. प्रदेशाध्यक्षांना मारहाण झालेली आहे, या घटनेकडे तुम्ही कसं बघता, काय प्रतिक्रिया, पहिली प्रतिक्रिया काय आहे? आज खरं तर या निंदनीय घटनेमुळं महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली गेल्या. प्रत्येक जाणकार माणसाला, प्रत्येक सुजाण माणसाला या ठिकाणी वेदना झालेल्या, दुःख झाले. या महाराष्ट्रानं शेतकऱ्याची किती मोठी मोठी आंदोलनं पाहिल्यात. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या घरासमोर सुद्धा राजू शेट्टी आणि इतर शेतकऱ्यांनी आंदोलन केले, परंतु कधी कुणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्याला मारहाण केलेली नाही. आज अत्यंत शांततेनं चालू असलेल्या शेतकऱ्याच्या आंदोलनाला घुसून त्या रूममध्ये, पत्रकार परिषद चालू असलेल्या रूममध्ये घुसून मारणं हे अत्यंत निंदनीय आहे. याची करावी तितकी निंदा, करावी तितकी टीका पुरेशी नाही. याला कितीही निषेध केला तरी हे पुरेसं होणार नाही. महाराष्ट्राला काळिंबा फासणारं एक साधन सुचितेला, सभ्यतेला, राजकारणाच्या मर्यादेला काळिंबा फासणारं हे कृत्य आहे. सर्व पक्ष संघटनांनी उद्या शेतकऱ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी लातूर बंद केलेला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं आम्ही या घटनेचा धिक्कार करून या बंदला जाहीरपणे पाठिंबा देत आहोत आणि सरकारला विनंती आहे की तात्काळ अशा लोकांवर कारवाई करावी आणि हा महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, ह्याचे काहीतरी बूज राखावी, एवढंच. भैया हम तुम्हारे साथ
लोकशाही मार्गाने त्यांनी आज तटकरेंना निवेदन दिलं होतं, आपली मागणी केली होती आणि त्याच्यानंतर ही मारहाण झाली. कसं बघता यायचं? सर्वप्रथम आज जो हा भ्याड हल्ला झालाय तर म्हणजे हा विजयकुमार घाडगे यांच्यावरती झालेला नाही तर एक शेतकऱ्याच्या मुलावरती झालेला हल्ला. सर्वप्रथम मी या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो. कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. तर म्हणजे आजच्या या प्रतिवर्ण ही सत्तेचा माज आपल्या सर्वांना दिसून आलेला आहे आणि शेतकऱ्याप्रती हे सरकार किती सजग आहे हे आपल्याला यातून आज दिसून येते. निश्चितच या घटनेचा आम्ही सारेच पक्षाचा विषयच नाही आहे, एक शेतकऱ्याच्या मुलावरती झालेला हल्ला आहे, निषेध करतोय. यापुढे त्या जे काही हल्लेखोर आहेत त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करावी अशा आमच्या सर्वांचीच त्यामधली भूमिका आहे. उद्या काही नियोजन देण्यात येणार आहे सरकारला किंवा पक्षाला? जे काही सर्व पक्षीय ठरेल त्यानुसार आम्ही त्याच्यासोबत. नेहरू, तुम्ही शेतकऱ्याचे नेते आहात. आज एका शेतकरी पुत्रावर हल्ला झालेला आहे, काय सांगा? हा विजय घाडगेवर हल्ला नसून हा तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या मुलावर झालेला हल्ला आहे. त्यांनी संविधानिक मार्गाने जी काय सत्तेत बसलेली भांडवल आहेत त्यांना निवेदन देण्यासाठी गेलेले असताना, निवेदन देऊन बाहेर येऊन बसलेले असताना हा सूरज चव्हाण नावाचा जो त्यांचा गुंड आहे, त्यांनी जी गुंड पाळलेला आहे त्या गुंडाने या शेतकऱ्याच्या पुत्रावर हल्ला केलेला आहे. त्याचा आम्ही आमच्या शेतकऱ्याच्या पद्धतीने आम्ही त्याचा करू काय करायचं ते, पण उद्या आम्ही शांततेच्या मार्गाने लातूर बंदचं आव्हान केलेलं आहे. सर्व शेतकरी संघटना, सर्व शेतकऱ्याच्या विद्यार्थी आघाडी आहेत त्यांच्या मार्फत आणि काही पक्ष संघटना पण आमच्यासोबत, पक्ष पण आहे सोबत. त्याच्यामुळे आम्ही शांततेमध्ये लातूर बंदचं नियोजन केलेलं आहे. निषेध करण्या घटनेत निषेध करण्याचा तर विषयच नाही साहेब, ही निषेध करण्यासारखी घटनाच नाही. ही काही कोणाच्या वैयक्तिक हल्ला झालेला नाही, हा पूर्ण महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनता जी शेतकरी आहेत त्यांच्यावर हल्ला झालेला आहे. अखिल भारतीय सेवा संघटनेचा शेतकरी नेते विजयकुमार घाडगे पाटील तुम्हाला